नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुणे अपघात प्रकरणामध्ये अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला की नाही केला असा प्रश्न आता उपस्थित होतोय। विरोधकांच्या आरोपांवर अजित पवारांनी दोन वेगवेगळे दावे केले। पोलीस आयुक्तांना राजकीय दबावाला बळी न पडता चौकशीचे आदेश दिले होते। 27 मे रोजीच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला अजित पवारांनी माहिती दिली, तर आज मात्र पुणे पोलीस आयुक्तांना फोनच केला नसल्याचा अजित पवारांनी दावा केलेला आहे। प्रकरणामध्ये अंजली दमाने आरोप केला की अजित पवारांनी पुणे कमिशनरला फोन केलाय, नेमकं कशासाठी फोन केला असं त्यांनी खुलासा करावा। माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो, तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे। त्याच्यावर मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका। श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे। या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझं सीपींचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही। मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असणाऱ्यावर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे।